महाराजांचा पुतळा कोसळल्यानं आता रोष व्यक्त केला जात असतानाच मंत्री केसरकर यांनी मात्र वादग्रस्त वक्तव्य केलंय। वाईटातून काही चांगलं घडायचं असेल असं केसरकर म्हणाले। दरम्यान पुतळ्यावरून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अलर्ट देणाऱ्या पत्रानंतर आणखी काही सवाल उपस्थित करण्यात आले। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। शिंदेचे मंत्री दीपक केसरकरांचं हे वक्तव्य संतापजनक आहे। आधीच मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं रोष आहे, त्यातच वाईटातून काही चांगलं घडायचं असेल म्हणून पुतळा पडला असं केसरकर म्हणतायत। मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाईसुद्धा करेल। पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही। जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं, या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एक विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल असं मला वाटतं। मला वाटतं ह्याच्यात दुर्दैव हेच आहे की भाजपला ह्याच्यात देखील भ्रष्टाचार करावा असं वाटलं। आपल्याला आठवत असेल, मी आत्ता चॅनलवर काही पाहिलं की जूनमध्ये मला वाटतं ह्याची डागडुजीसाठी परत एकदा पत्र नेव्हीकडून गेलं होतं आणि ह्याच्यात काही निर्लज्ज मंत्री बोलतात ह्याच्यातून काहीतरी नवीन काहीतरी चांगलं घडू शकतं। एवढा निर्लज्जपणा मी कधीही या महाराष्ट्रात पाहिला नव्हता जेवढा आज मी पाहत आहे। 4 डिसेंबरला नौदलाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। मात्र 8 महिने 22 दिवसात 28 फूट उंचीचा पुतळा पडला। आता 100 फुटांचा पुतळा उभारून पुन्हा मोदींना बोलव असं केसरकरांचं म्हणणं आहे। काल मुख्यमंत्री महोदयांनी आहे तसाच पुतळा पुन्हा एकदा उभारण्याची घोषणा केलेली आहे। पण आपण जर 100 फुटाचा पुतळा उभारला तर पुन्हा एकदा पंतप्रधानांना मालवणमध्ये निमंत्रित करता येईल। मोदीचा काय संबंध या विषयाशी? छत्रपती शिवाजी महाराज महत्त्वाचे का मोदी महत्त्वाचे? यांना मोदीचे पाय धुवून रोज तीर्थप्रसाद घेत जा म्हणा। तुम्हाला शिवाजी महाराज महत्त्वाचे का मोदी महत्त्वाचे म्हणा? या मोदीच्या जिथं पाय लागलं तिथं मोदीच्या हातानेच केलं ना तुम्ही। मग आता पुन्हा दुसरा पाडायचा का? महाराजांचा पुतळा शिल्पकार जयदीप आपटेने तयार केला होता। त्याच्यासह स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झाले। शिल्पकार आपटेला फक्त 3 ते 4 पुतळेच बनवण्याचा अनुभव होता, तरीही आपल्याला काम मिळालं हे त्यानं सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। उद्घाटनाआधीच आपटेनं मुलाखतीतून जे काही सांगितलं ते धक्कादायकच आहे। धाडस आणि वेडेपणा यामध्ये तलवारीच्या पात्याच्या धारेएवढी लहान रेग असते। जराही इकडचं तिकडे पाऊल पडलं की थेट कपाळ मोक्षच। संधी मोठी आहे, सगळं व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडेच नाव होईल, पण जराही चूक झाली तर सगळेच संपेल असं वाटलं। पण म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे, संधी हातातून सोडायची नाही। या कामाच्या आधी 3 ते 4 शिल्पच बनवण्याची संधी मिळाली होती, ती अगदी 1.5 ते 2 फुटांची होती। 28 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा बनवण्यासाठी 3 वर्ष लागतात, पण हा पुतळा जून महिन्यात बनवायला सुरुवात केली, डिसेंबरमध्ये पूर्ण झाला। सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे काम केलं। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे। त्यात किती कमिशन मिळालं या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल। ठेकेदार, शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे। फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं। अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचं आहे, फक्त इव्हेंट करायचं आहे। या पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वागतं, हे दुर्दैव आहे। आपटेंना कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं याचा खुलासा होणं गरजेचं आहे। कालची घटना ही अतिशय दुःखद घटना आहे, पण त्याच्यावर राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुःखद आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेव्हीने तो पुतळा लावायचा निर्णय घेतला, नेव्हीनेच त्या संदर्भातली सगळी कारवाई केली होती। राज्य सरकारने तो पुतळा लावला नव्हता। त्याची जी काही कारणं असतील ती कारणं निश्चितपणे बाहेर येतील, पण आमचा हा संकल्प आहे छत्रपती शिवरायांचा त्याहीपेक्षा भक्कम
आणि त्याहीपेक्षा मोठा पुतळा नेव्हीच्या मदतीने आम्ही तिथे उभारू. त्यामुळे याच्यावर राजकारण करणं काही योग्य नाही आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं नौदलाला 20 ऑगस्टला म्हणजे 7 दिवसांआधीच लिहिलेलं पत्रही समोर आलंय, ज्यात बांधकाम विभागानं सांगितलंय की पुतळ्यानं गंज पकडलाय. जून महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शिल्पकार जयदीप आपटेंकडून डागडुजी करण्यात आली. परंतु सद्यस्थितीत पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी आपण नटबोल्टचा वापर केला होता. त्या नटबोल्टला आता पावसामुळे व समुद्र किनाऱ्यावरील खाऱ्या वाऱ्यामुळे गंज पकडला आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत कळवले आहे. एक बाब स्पष्ट झाली की पुतळ्याचं नुकसान होतंय हे सार्वजनिक बांधकाम विभागाला समजलं होतं. मग नौदलाला फक्त पत्र लिहून जबाबदारी का झटकली? स्वतः लक्ष लावून पुतळ्याचं संरक्षण का केलं नाही? तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुतळा कोसळण्यासाठी जोरदार वारा कारणीभूत असल्याचं म्हटलंय. 45 किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहिल्यानं पुतळ्याचं नुकसान झाल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता. त्याचं कंप्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे. ते कोणाला मूर्ख बनवतायत? समुद्रावर वारा असणारच, किल्ल्यावर वारा असणारच. 1933 साली गिरगाव चौपाटीमध्ये समुद्रच आहे ना. लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला, तो अजूनही तसाच आहे. तिथेही तोच वारा त्याच वेगानं वाहतोय. हवा उनके दिमाग में गई है, हवा ज्यादा नहीं है, हवा उनके दिमाग में है. यहाँ सर में हवा घुस गई है, इसलिए वो जमीन से ऊपर उड़ रहे हैं. मराठी में कहावत है, हाथ लावून तिथं सोनं होतं. लेकिन यहाँ तो प्रधानमंत्री जहाँ भी हाथ लगाते हैं उनकी मिट्टी हो जाती है. जहाँ जहाँ प्रधानमंत्री ने हाथ लगाया है, अयोध्या का राम मंदिर, पानी बरस रहा है. संसद बनाई नहीं, पानी बरस रहा है. जहाँ बहुत से पुलों का उजड़ गया, पुल उध्वस्त हो रहे हैं. ये देश के पहले प्रधानमंत्री 70 साल में जहाँ भी हात लगाए उद्ध्वस्त हो जाता है. कदाचित संजय राऊतांवरती पण हात लवकरच हा लागेल. कदाचित संजय राऊतांवरती पण हात लवकरच हा लागेल. महाविकास आघाडीनं आता बुधवारी मालवण बंदची हाक देत मोर्चाची घोषणा केली. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जनसंताप मोर्चा असेल असं महाविकास आघाडीने म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.